शारीरिक संबंधांमधली अपूर्णता, तर हा पण एक कळीचा मुद्दा ठरतो. म्हणजे बऱ्याचदा असं म्हणलं जातं, सरसकट विधान हे खरं आहे की बऱ्याचदा लग्न मोडण्यामागे किंवा अफेअर होण्यामागे ते सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही हे मूळ कारण असतं. यात कितपत तथ्य आहे ना. म्हणजे की बऱ्याच वेळेला की जर आपल्या जोडीदाराकडनं हवं ते सुख मिळत नाहीये तर मग दुसरीकडे ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यावेळेला जी व्यक्ती अफेअर करते त्याला गिल्ट वाटत नाही, तर अरे हे का झालंय की हे माझ्या जोडीदारामुळे झालंय असं सहज म्हणून घेतलं जातं. पण ज्याच्यावर हे झालेलं आहे, म्हणजे समजा की स्त्री अशी आहे की तिला फ्रिजिडिटी आहे आणि तिला असं वाटतं की हे शारीरिक जवळीक नकोच, आणि म्हणून जर नवऱ्याने दुसरीकडे केलं तरी पण तिच्यावर तो अन्यायच आहे ना तिच्या नात्यांवर. की तिला ते का वाटत नाहीये किंवा त्याच्यावर वेगळे काही उपचार किंवा त्याच्यातला शोध घेण्यापेक्षा ही एक पळवाट झाली. म्हणजे अफेअर ही एक पळवाट पण आहे खरं तर, की आपलं नातं आपल्याला नीट करता येत नाहीये म्हणून पळवाट शोधणं म्हणजे अफेअर करणं.